गरिबीतून श्रीमंतीकडे आचार्य चाणक्य यांचे 7 अमोघ नियम. जर तुम्ही अजूनही पैशाच्या ओढाताणीने त्रासलेले असाल आणि मनात वारंवार तोच प्रश्न घुमत असेल, माझी कमाईच कमी आहे, माझ्याकडून काय होणार, तर नीट ऐका. ही केवळ एक ढाल आहे जी तुम्ही स्वतःसमोरच धरून ठेवली आहे. आज मी तुम्हाला 12 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमची पाकिटं नाही तर तुमची संपूर्ण विचारशक्ती श्रीमंतांच्या पट्टीवर नेतील. आणि विसरू नका, आचार्य चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे, गरिबी म्हणजे फक्त पैशांचा अभाव नाही, ती म्हणजे विचारांची कमतरता. एकदा मन बदललं की छोट्याशा उत्पन्नातही मोठं आयुष्य उभं करता येतं. एका क्षणासाठी जगाला खोटं बोलणं थांबवा आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. रात्रीची शांतता असताना तुम्ही अंथरुणावर आडवे आहात, पण झोप मात्र दाराशीही येत नाही. असे कधी झाले आहे का? कारण मनात एकच भीतीचे वादळ सुरू असतं. उद्याचा खर्च कसा भागवू? कधी असा प्रसंग आला आहे का की खिशात फक्त 200 रुपये ढेपाळत आहेत आणि अचानक घरात एखादा आजारी पडतो किंवा कोणाच्या समारंभाची बातमी कानावर येते? त्या क्षणी जी घुसमट होते ती सांगण्यासारखी नसते. कधी बाथरूमचा नळ पूर्ण उघडा ठेवून किंवा उशीमध्ये चेहरा खुपसून तुम्ही तुमचे डोळे पुसले आहेत का? आणि स्वतःशी विचारलं आहे का, मी दिवस रात्र कष्ट करतो पण माझ्या आयुष्यात हीच तंगी का येते? जर याला तुमचं उत्तर हो असेल तर ध्यानात घ्या, तुम्ही एकटे नाही. आपल्या देशात लाखो लोक रोज हाच ताण घेऊन जगतात. सकाळची धावपळ, दिवसभराचा थकवा, महिन्याच्या शेवटी हात पुन्हा रिकामे आणि एकच विचार, हे आयुष्य असंच का चालणार? पण आज मी तुम्हाला त्या रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला ना शाळेत शिकवलं ना कुणी मोठ्यांनी सांगितलं. कठोर सत्य हे आहे की कमी पगारामुळे माणूस गरीब होत नाही, व्यवस्थापन नसल्यामुळे तो गरीबच राहतो. चाणक्य म्हणतात, एक छोटं भोक असलेला घडा कधीच भरत नाही. समुद्रात टाकला तरी त्याचं भविष्य रिकामच. त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त नसलेल्या माणसाला पैशाची कुठलीही रक्कम टिकत नाही. गरीब माणूस कमाई करतो पण पैशाला स्वतःसाठी कसं कामाला लावायचं हे त्याला अवगत नसतं, म्हणून त्याची हालत बदलत नाही. थोडा आजूबाजूला पहा. एकाच शहरात एकाच कंपनीमध्ये काम करणारे 2 लोक, दोघांचा पगार 1500 रुपये नाही तर 15,000. 5 वर्षांनी एक जण अजूनही महागाईला दोष देतो आणि दुसरा त्याच पगारातून थोड्या थोड्या बचतीनं स्वतःची बाईक घेतो, छोटासा प्लॉटही घेतो. हा नशिबाचा खेळ नाही, हा फरक आहे समजुतीचा. आणि आज मी तुम्हाला त्याच अडथळ्यांच्या वर्तुळातून बाहेर काढायला आलो आहे. आज आपण त्या 12 तत्वांवर बोलणार आहोत जी श्रीमंतीची दारं उघडतात. पुढची काही मिनिटे तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर मी याची हमी देतो, तुमचा पगार बदलणार नाही पण तुमच्याकडे पैसा टिकायला नक्कीच लागेल. पहिली नीती, आपली गळती किंवा छिद्र ओळखा. आचार्य चाणक्य म्हणायचे की ज्या राजाला हे माहीत नाही की त्याच्या खजिन्यातून गळती कुठे होत आहे, त्याचे राज्य सोन्याचे असले तरीही नष्ट होते. आपले आयुष्यही त्या फुटलेल्या घड्यासारखे झाले आहे. आपण विचार करतो की ज्या दिवशी माझा पगार वाढेल त्या दिवशी सर्व काही ठीक होईल. पण सत्य हे आहे की जोपर्यंत छिद्र बंद होत नाही तोपर्यंत पगार वाढून काहीही होणार नाही. श्रीमंत बनण्याचा पहिला नियम हा नाही की जास्त कमवा. पहिला नियम आहे, पहा की पैसा गमावत कुठे आहात. बहुतेक लोक म्हणतात की आम्हाला बजेट बनवण्याची काय गरज आहे, आम्हाला माहीत आहे आमचा पैसा कुठे जातो, भाड्यात जातो, जेवणात जातो. पण हे अर्धसत्य आहे. तुमचा पैसा तिथे जात नाही जिथे तुम्ही विचार करत आहात. तुमचा पैसा तिथे जातो जिथे तुमचे लक्षच नाही. कधी 50 रुपयांची ऑनलाईन फूड ऑर्डर, कधी 100 रुपयांची कॅब, कधी मित्रांसोबत चहा सुट्टा, कधी उगाच बाजारात गेल्यावर 200 रुपयांचे प्लास्टिकचे सामान उचलून आणणे. तुम्हाला वाटते की या 10-20 रुपयांनी काय फरक पडतो, पण चाणक्य म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच थेंबांनी तळे रिकामेही होते. त्यामुळे तुम्हाला आजपासून एक तपश्चर्या सुरू करावी लागेल. पुढचे 30 दिवस एक छोटी डायरी आपल्या खिशात ठेवा आणि शपथ घ्या की खिशातून निघालेला एक रुपया त्या डायरीमध्ये लिहाल. मग तुम्ही 1 रुपयाची गोळी जरी घेतली असेल तरी ती लिहा. सुरुवातीला तुम्हाला हे खूप विचित्र वाटेल. तुम्हाला वाटेल की मी काय हे कंजूषासाठी काम करत आहे. पण 10 दिवसांनंतर जेव्हा तुम्ही ती डायरी पाहाल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला दिसेल की ज्या चहाला तुम्ही किरकोळ समजत होता
त्यावर तुम्ही महिन्यात 1,000 रुपये उडवले. ज्या ऑनलाईन शॉपिंगला तुम्ही गरज म्हणत होता ती खरं तर फक्त एक लत किंवा व्यसन होती. हे लिहिणे का महत्वाचे आहे? कारण चाणक्य नीती सांगते की शत्रूला पाहिल्याशिवाय त्याला हरवता येत नाही आणि तुमचे फालतू खर्चच तुमचे शत्रू आहेत. जसे तुम्ही खर्च लिहायला सुरुवात करता तुमचा मेंदू जागा होतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खिशातून 100ची नोट काढाल तेव्हा तुमचा हात थांबेल आणि नेमका तोच तो क्षण असतो जेव्हा तुमची गरिबी हारू लागते. दुसरी नीती, तटबंदी म्हणजेच बजेटची योग्य निर्मिती. आचार्य चाणक्य म्हणतात की जे राज्य नियोजनाशिवाय चालते त्याचा विनाश निश्चित असतो. लोक बजेट या नावाला घाबरतात. त्यांना वाटते की बजेट म्हणजे कंजूशी, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. बजेट तुम्हाला रोखत नाही, बजेट तुम्हाला रस्ता दाखवते. बजेट तुम्हाला हे स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या पैशाला सांगावे की त्याने कुठे जायचे आहे. पण 99% लोक बजेट बनवण्यात अपयशी ठरतात. ते उत्साहात येऊन कडक नियम बनवतात आणि 10 दिवसात ते मोडून टाकतात. चाणक्य म्हणतात की नियम तोच बनवा ज्याचे पालन करता येईल. तुम्हाला अशी एक यंत्रणा बनवायची आहे जी तुमच्या कमी पगारातही काम करेल. याला आपण 50, 30 आणि 20चा नियम म्हणतो. पण आपण हे चाणक्य पद्धतीने विभागानुसार समजून घेऊया. पहिला विभाग 50%. याला तुमची जगण्याची कवच म्हणता येईल. म्हणजे अगदी आवश्यक गोष्टी, खाणे, कपडे, राहणे आणि मुलांचे शिक्षण. काहीही झाले तरी तुमच्या कमाईतील अर्धा भाग या मूलभूत गरजांसाठी राखून ठेवायलाच हवा. जर या गोष्टींसाठी 50%पेक्षा जास्त रक्कम खर्च होत असेल तर समजा तुम्ही आपली आर्थिक मर्यादा ओलांडत आहात. तुम्ही तत्काळ आपल्या खर्चांच्या सवयी कमी करायला हव्यात. दुसरा विभाग 20%. चाणक्यांनी हा आपत्कालीन कोश म्हणून स्पष्ट केला आहे. म्हणजे असा पैसा जो कोणत्याही परिस्थितीत खर्च करायचा नाही. हा कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहतो. बहुतांश लोक उलटी पद्धत वापरतात. आधी खर्च करतात, नंतर काही उरले तर बाजूला टाकतात आणि अखेर काहीच वाचत नाही. तुम्हाला त्याच्या उलट करणे गरजेचे आहे. पगार मिळताच प्रथम हे 20% वेगळे काढून सुरक्षित ठेवा. जणू हा पैसा तुमच्याकडे आलाच नव्हता असे समजा. तिसरा विभाग 30%. हा तुमच्या आनंदाचा आणि वैयक्तिक समाधानाचा हिस्सा आहे. शेवटी आपणही भावना असलेले जीव आहोत. कधी छान कपडे खरेदी करावेसे वाटते तर कधी घराबाहेर जाऊन वेळ घालवावासा वाटतो. हे 30% याचसाठी राखीव आहेत. पण लक्षात ठेवा, हे यापेक्षा वाढू नयेत. तुम्ही तुमच्या इच्छा या मर्यादेत ठेवल्यात तर तुम्हाला कधीही मनावर ओझे येणार नाही. कारण तुम्हाला ठाऊक असेल की तुमची सुरक्षितता आधीच संरक्षित केली आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. खरे सामर्थ्य तर पुढच्या नियमांत दडले आहे, जिथे मी तुम्हाला त्या चुका दाखवणार आहे ज्या हळूहळू तुमची आर्थिक स्थिती खालावत आहेत. तिसरी नीती, वाळवीचा सिद्धांत. आचार्य चाणक्य म्हणायचे की शत्रू, रोग आणि अग्नी ह्यांना कधीच छोटे समजू नका. जर यांचा उपचार लगेच केला नाही तर हे विशाल रूप धारण करून तुम्हाला भस्म करतात. अगदी हाच नियम तुमच्या पैशांना लागू होतो. बहुतेक लोकांना वाटते की पैसा तेव्हा संपतो जेव्हा आपण एखादी मोठी गोष्ट खरेदी करतो, जसे की महागडा मोबाईल, बाईक किंवा मोठे गॅजेट. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. वस्तुस्थिती ही आहे की तुमच्या गरिबीचे कारण ते मोठे खर्च नसून त्या छोट्या छोट्या सवयी आहेत, ज्या वाळवीसारख्या गपचूप तुमचा खिसा कुरतडत आहेत आणि तुम्हाला कळतही नाहीये. जरा शांतपणे विचार करा. जर मी तुम्हाला सांगितले की तुमची एक छोटी रोजची सवय तुम्हाला वर्षाला 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान करू शकते, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण आता नीट ऐका. समजा तुम्ही रोज 40 रुपयांचा चहा, नाश्ता किंवा कोल्ड्रिंक घेता. रोजचे हे 40 रुपये खूप छोटे वाटतात. तुम्ही विचार करता की अरे, फक्त 40 रुपयेच तर आहेत. पण जेव्हा हे 40 रुपये महिन्याच्या 30 दिवसांनी गुणले जातात तेव्हा ते 1200 रुपये होतात. आणि जेव्हा वर्षाच्या 365 दिवसांशी मिळतात तेव्हा तीच किरकोळ रक्कम 14,600 रुपये बनते. फक्त एक छोटी सवय आणि 15,000 रुपये स्वाहा. आणि मित्रांनो, ही तर फक्त एका सवयीची गोष्ट आहे. जर तुमच्या अशा 3-4 सवयी असतील, जसे रोज बाहेरचा नाश्ता, विनाकारण बाईकवरून फिरणे किंवा व्यसन करणे, तर हे सर्व मिळून तुमच्या वर्षभराच्या कमाईचा एक मोठा हिस्सा राख करून टाकतात. सर्वात धोकादायक गोष्ट ही आहे की तुम्ही दर महिन्याला हे पैसे उडवत राहता
आणि तुम्हाला ते जाणवतही नाही. मग याचा अर्थ असा आहे का की आपण जगणे सोडून द्यावे, चहा पिणे सोडावे? चाणक्य त्यागाची नाही तर बुद्धिमत्तेची गोष्ट करतात. पैसे वाचवण्याचा सर्वात स्मार्ट नियम आहे, काढून टाकू नका, पर्याय बदला. जर तुम्हाला कॉफी आवडत असेल तर 300 रुपयांच्या कॅफेमधील कॉफीऐवजी घरची 20 रुपयांची कॉफी प्या. जर मित्रांना भेटायचे असेल तर महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी बागेत म्हणजे पार्कमध्ये भेटा. जर अंतर कमी असेल तर 10 रुपये रिक्षाला देण्याऐवजी पायी चाला. लक्षात ठेवा, श्रीमंत तो बनत नाही जो पैसे खर्च करणे बंद करतो. श्रीमंत तो बनतो जो पैशाला योग्य ठिकाणी खर्च करायला शिकतो. ह्या छोट्या छोट्या बचती वर्षाच्या शेवटी तुम्हाला एका महिन्याच्या एक्स्ट्रा पगारा एवढा पैसा देऊ शकतात. चौथी नीती, बियाणाचा नियम. आता विश्वास ठेवा, 99% लोक ही नीती माहीत नसल्यामुळे आयुष्यभर गरीब राहतात. याला म्हणतात बियाणाचा नियम, सीड रूल. एका शेतकऱ्याला पहा, जेव्हा पीक कापणीला येते तेव्हा तो सर्वात आधी काय करतो? काय तो सर्व धान्य खाऊन टाकतो? नाही. तो सर्वात आधी पुढच्या पिकासाठी बियाणे वेगळे काढून ठेवतो. त्याच्या घरात खायला कमी का असेना, तो त्या बियाणाला हात लावत नाही. कारण त्याला माहीत आहे की जर आज त्याने बियाणे खाल्ले तर उद्या त्याच्याकडे पेरण्यासाठी काहीच नसेल आणि तो भुकेने मरेल. पण दुर्दैवाने आजचा माणूस त्या शेतकऱ्यापेक्षाही गेला बाजारा झाला आहे. पगार येताच लोक काय करतात? आधी बिल भरतात, मग रेशन आणतात, मग शॉपिंग करतात आणि मग स्वतःला म्हणतात की जे उरेल ते वाचवीन. पण मित्रांनो, महिन्याच्या शेवटी कधीच काही उरत नाही. तुम्ही तुमच्या भविष्यातील पिकाचे बियाणे आधीच खाऊन टाकले आहे. यशस्वी आणि श्रीमंत लोक याच्या अगदी उलट करतात. ते म्हणतात आधी बचत मग खर्च. पगार खात्यात येताच ते सर्वात आधी आपल्या गुंतवणुकीचे पैसे एका वेगळ्या खात्यात पाठवून देतात. म्हणजेच पैसा डोळ्यांपासून दूर. आणि लक्षात ठेवा, जे डोळ्यांपासून दूर असते ते डोक्यापासूनही दूर असते. जेव्हा पैसा दिसतच नाही तेव्हा खर्च करायची इच्छाही होत नाही. हे तंत्र ऐकायला खूप छोटे वाटते, पण प्रत्यक्षात हेच ते जादुई साधन आहे जे तुमच्या आयुष्यात स्थिरता आणते. हे फक्त पैसे वाचवत नाही तर तुमच्या मेंदूला प्रशिक्षित करते. तुमची विचारसरणी बदलून जाते. तुम्ही विचार करू लागता की माझे खर्च माझ्या बचतीनंतर सुरू होतात, माझी बचत खर्चांनंतर नाही. आणि हीच एक छोटी प्राथमिकता काही वर्षांनंतर तुम्हाला असा माणूस बनवते ज्याच्याकडे नेहमी पैसा असतो. पाचवी नीती, कौशल्याची धार. आता आपण पाचव्या नीतीकडे वळूया. ही नीती त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की भाऊ, आम्ही कितीही वाचवले तरी आमचा पगारच खूप कमी आहे, 10,000मध्ये काय उरणार? तर ऐका, चाणक्य म्हणतात की जर कुऱ्हाडीची धार बोथट असेल तर झाड कापायला जास्त वेळ आणि जास्त ताकद लागते, पण जर धार तीक्ष्ण असेल तर काम मिनिटात होते. तुमचे कौशल्य, स्किल हीच ती कुऱ्हाड आहे. खूप लोक ही चूक करतात. ते पूर्ण आयुष्य 10 किंवा 15,000ची नोकरी करत राहतात आणि रडत राहतात. ते कधीच हा विचार करत नाहीत की मी असे काय शिकू ज्यामुळे माझे मूल्य वाढेल. ते नवीन मोबाईलवर 20,000 रुपये खर्च करतील, पण एखादे नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा कोर्स करण्यासाठी 500 रुपयेही खर्च करणार नाहीत. गरीब विचारसरणी म्हणते की माझ्याकडे पैसा कमी आहे, मी काय करू शकतो? श्रीमंत विचारसरणी म्हणते की माझ्याकडे कमी आहे, पण मी माझे मूल्य कसे वाढवू शकतो? लक्षात ठेवा मित्रांनो, पैसे वाचवल्याने तुम्ही सुरक्षित तर व्हाल, पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमची कमाई वाढवावीच लागेल. आणि कमाई तेव्हाच वाढते जेव्हा तुमची योग्यता वाढते. जर तुम्ही आज 1 तास एक्स्ट्रा देऊन कम्प्युटर शिकलात, इंग्रजी बोलायला शिकलात किंवा एखादे ऑनलाईन काम शिकलात, तर उद्या तुमचा पगार 15,000वरून 25,000 होऊ शकतो. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही जगातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. ही अशी गुंतवणूक आहे ज्यावर कधीच मंदी येत नाही आणि जिला कोणताही चोर चोरू शकत नाही. म्हणूनच तुमच्या कमाईचा किमान 10% हिस्सा दर महिन्याला तुमची बुद्धी तेज करण्यासाठी खर्च करा. पण थांबा, अजून गोष्ट संपलेली नाही. पैसे वाचवले, कौशल्य वाढवले, पण असा एक शत्रू अजूनही बाकी आहे जो तुमच्या आतच दडून बसला आहे. तो शत्रू कोणताही बाहेरचा माणूस नाही. तो शत्रू आहे तुमचा स्वतःचा दिखावा, ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. आचार्य चाणक्य म्हणायचे की जो व्यक्ती समाजाला दाखवण्यासाठी धन खर्च करतो त्याचे धन तसेच नष्ट होते जसे तळहातावर ठेवलेले पाणी. आजच्या काळात हा आजार महामारीसारखा पसरला आहे. जरा विचार करा, जसा तुमचा पगार 15,000वरून 20,000 होतो, तुम्ही सर्वात आधी काय करता? तुम्ही ते वाढलेले 5,000 रुपये गुंतवता? नाही. तुम्ही लगेच हप्त्यावर मोठा मोबाईल फोन घेता, मित्रांना पार्टी देता, चांगले कपडे घेता. जगाला वाटते की तुमची प्रगती होत आहे,
पण प्रत्यक्षात तुम्ही तिथेच उभे आहात. तुमचा पगार तर वाढला, पण तुमची बचत आजही शून्य आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, श्रीमंत तो नाही जो जास्त कमावतो. श्रीमंत तो आहे जो आपली वाढलेली कमाई खर्चात बदलत नाही. जर तुमचे उत्पन्न वाढले तर तुमचे छंद वाढवू नका, तुमची गुंतवणूक वाढवा. जोपर्यंत तुमच्याकडे इतका पैसा नसेल की तुम्ही ती महागडी वस्तू 10 वेळा रोख विकत घेऊ शकता, तोपर्यंत ती विकत घेण्याचा विचार सुद्धा करणे पाप आहे. हा दिखावा तुम्हाला आयुष्यभर गरिबांच्या शर्यतीत पळवत राहील. तुम्हाला हा मायाजाल तोडावा लागेल. तुम्हाला तुमच्या मनाला समजावावं लागेल की मला श्रीमंत दिसायचे नाही, मला श्रीमंत बनायचे आहे. आणि बनायला वेळ लागतो. आता आपण त्या शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली नीतीकडे वळूया, जिला जगातील 8वे आश्चर्य म्हटले जाते. याला चक्रवाढ व्याज म्हणतात. आचार्य चाणक्य म्हणायचे की संयम म्हणजे धैर्य कडू असते, पण त्याचे फळ खूप गोड असते. बहुतेक लोक गुंतवणूक तर सुरू करतात, पण 3 महिने किंवा 6 महिन्यांनी बंद करतात. ते म्हणतात की अरे यार, 500 रुपये वाचवून काय होणार, याने तर मी करोडपती बनू शकत नाही. आणि इथेच ते मात खातात. एका वडाच्या झाडाला पहा. जेव्हा त्याचे बी जमिनीत लावले जाते तेव्हा कित्येक महिने काहीच दिसत नाही. असे वाटते की बी मरून गेले, पण जमिनीखाली मुळे मजबूत होत असतात. आणि मग जेव्हा ते झाड बाहेर येते तेव्हा ते इतके विशाल असते की पिढ्यानपिढ्या सावली देते. तुमची छोटीशी बचत त्याच वडाचे बी आहे. जर तुम्ही फक्त 500 रुपयांची SIP दर महिन्याला करता आणि तिला हात लावत नाही, तर 20 वर्षांनंतर ती रक्कम इतकी मोठी होईल की तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण यासाठी तुम्हाला एका तपस्व्यासारखा संयम ठेवावा लागेल. लोक तुमची थट्टा करतील. लोक म्हणतील की तू कंजूस आहेस. लोक म्हणतील की तू आयुष्य जीवत नाहीयेस. पण तुम्हाला बहिरे बनावे लागेल. कारण 5 वर्षांनंतर जेव्हा ते लोक कर्ज मागत असतील तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या साम्राज्यात बसलेले असाल. मित्रांनो, हे नियम तुमचं आयुष्य बदलू शकतात, पण फक्त ऐकून किंवा होकार देऊन काहीही घडणार नाही. ज्ञान तेव्हाच शक्ती बनते जेव्हा ते कृतीत उतरवले जाते. आज स्वतःला एक वचन द्या. स्वतःशी एक करार करा. छातीवर हात ठेवा आणि मनापासून म्हणा की आजपासून पैसा माझ्यावर राज्य करणार नाही, मीच पैशावर राज्य करीन. माझ्या कमाईचा प्रत्येक भाग माझ्या स्वातंत्र्याकडे जाईल, बंधनांकडे नाही. हा प्रवास सोपा नसतो. यामध्ये शिस्त लागते, संयम लागतो आणि वेळ द्यावी लागते. पण एक गोष्ट निश्चित आहे, ज्या दिवशी तुम्ही हा जुना चक्रव्यूह फोडून बाहेर पडाल, त्या दिवशी तुमचं नाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा बनेल. ते म्हणतील, आमच्या घरात असा एक व्यक्ती जन्माला आला ज्याने आमचे संपूर्ण भविष्य बदलले टाकले. आता निर्णय तुमचा आहे. नेहमीसारखं भीतीने भरलेलं आयुष्य जगणार की स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणार? जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील, जर तुम्हाला खरंच जाणवत असेल की हो, बदलाची वेळ आली आहे, तर कमेंटमध्ये जोरात लिहा, मी श्रीमंत होणार. कारण जे लिहिलं जातं ते मन स्वीकारायला सुरुवात करते आणि तिथूनच बदलाचा प्रवास सुरू होतो. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.